अली खानवर हल्ला करणारा आरोपी याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा सैफवर हल्ला करणाऱ्याचं नाव आहे आणि त्याला रात्री ठाण्यातून कासारबळवली इथून अटक करण्यात आली आहे। चोरीच्या उद्देशाने हा आरोपी सैफ अली खानच्या घरात शिरला होता असं पोलिसांनी सांगितलं। दरम्यान त्याला न्यायालयाने 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे। त्यानंतर पुढील चौकशी करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे। चोरीचा उद्देश असं म्हटलं जातंय, असं क्लिअर कट आहे। आरोपीचे वकील आपल्यासोबत त्यांनी बातचीत केलेली आहे। 5 दिवसाची कोठडी जी आहे त्या आरोपीला देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे 24 तारखेला येत्या काय होणार आहे, त्याला आरोपीला जेल याच्यामध्ये न्यायालयामध्ये हजर। या आमच्या प्रतिनिधी होत्या स्नेहा, ज्या सविस्तरपणे आरोपीच्या वकिलाशी बोलल्या। ती प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येईलच, पण आरोपीच्या वकिलांनी असं सांगितलेलं आहे की हा बांगलादेशी वगैरे काही नाहीये, तो गेली 7 वर्ष इथे राहतोय, त्याचे मित्र परिवार आणि त्याचे कुटुंबीय सुद्धा इथेच आहेत आणि येत्या काळामध्ये ते समोर येतीलच। पहली बात तो सैफ अली खान का ऐसा कोई ऐसा स्टेटमेंट नहीं है और ना ही कोई चीजें हैं जो सैफ अली खान को बांग्लादेशी से कोई थ्रेट है। फर्स्ट ऑफ ऑल देयर इज नो सच एनी ग्रीवियंस और नथिंग, और कोई इंटरनेशनल उनका ऐसा कोई केसेस नहीं है, ना ही उनका कोई स्टेटमेंट है जो उनको तकलीफ हो किसी भी स्टेट से या किसी भी कंट्री से। दूसरी बात, उनका कोई इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी नहीं है। जस्ट बिकॉज उनका एक पता चला है कि वो बांग्लादेशी है तो उनका एंगल बदल दिया गया है केस का, ताकि उनको कॉन्स्पिरेसी ऐसे बताया जाए। मतलब आप कह रहे हैं कि वो बांग्लादेशी है कि उसके वो भारतीय, आपका दावा क्या है? बांग्लादेशी पहले था, अभी वो यहाँ पे ही रह रहे हैं, कई सालों से रह रहे हैं। जो पुलिस ने 6 महीने का बताया वैसा 6 महीने से वो नहीं रह रहे हैं। मोर देन 7 years। क्या परिवार से संपर्क हुआ? क्या कोई भी परिवार से किसी संपर्क करने की कोशिश की आपने? परिवार के लोग क्यों नहीं आए? क्या किसी देखो, आज एक फर्स्ट रिमांड है, पुलिस अपना काम करेगी और जो इन्वेस्टिगेशन में अभी देखते हैं नेक्स्ट रिमांड में क्या परिवार कहाँ पर है? परिवार यहीं पे है, बॉम्बे में ही है, सब उनके हैं, उनके रिलेटिव भी यहाँ पे ही सब है, और उनके जो फ्रेंड्स हैं सर्कल में उन्होंने भी उनको सपोर्ट करने के लिए बोला गया है। बांग्लादेशी क्यों बोला जा रहा है? अभी सर वो उनको पूछिए। हाँ बोलिए, आप भी प्रोड्यूस कोर्ट में अपियर हुए थे, अक्यूज के लिए क्या कहना चाहिए भाई? थोड़ा सा ठीक है ना? पुलिस ने पुलिस कस्टडी मांगी है और जो भी फ्रेम में नहीं बोलो जो भी ग्राउंड्स दिए हैं पुलिस ने वो सफिशिएंट नहीं है। हमने ये डिफेंस किया कि जो पुलिस ने लिखा है, जो कि ग्राउंड्स दिए हैं कि इसके लिए इसकी पुलिस कस्टडी चाहिए, फर्स्ट ऑफ ऑल हमने डिफेंस किया है कि उसके पास में कोई भी रिकवरी नहीं है, क्योंकि रिकवरी होता तो उसमें हमको पुलिस कस्टडी देना ज़्यादा सफिशिएंट होता। लेकिन पुलिस ने बताया कि बहुत ही सीरियस मैटर है इसमें, और कोर्ट ने भी ऑब्जर्वेशन लिया कि उसमें 109 भी ऐड हो सकता है क्योंकि वो इसमें इंजरी ज़्यादा है, और इसके अगेंस्ट में हमने डिफेंस किया है कि जो 109 है वो नहीं लगता है। और नोटिस के लिए भी हमने बताया, जिसमें कोर्ट ने ऑब्जर्वेशन लिया कि 10 साल तक अगर पनिशमेंट रहेगा तो नोटिस की कोई भी रिक्वायरमेंट नहीं है। बांग्लादेशी की बात कही कि बांग्लादेशी के बाद में ऐसा कोई भी डॉक्यूमेंट उन्होंने प्रोड्यूस किया नहीं है कि उससे जो साबित हो सके कि ये वो बांग्लादेशी है। ठीक है, चलो सर, बांग्लादेशी का ब्लड्स की बात कही कि कुछ, अरे रुको ना प्लीज। ब्लड की बात कही कि कुछ ब्लड से हाँ, ब्लड्स कैसा है एट द टाइम ऑफ स्टेपिंग, वो ब्लड्स जो है वो आरोपी भी के कपड़े पे भी आया, ऐसा पुलिस का बोलना है। तो पुलिस को वो कपड़े रिकवर करना है, और वो जो नाइफ है वो ब्रेक हो गई थी, वो नाइफ भी रिकवर करना है। पुलिस कस्टडी 5 दिन की पुलिस कस्टडी दी गई है। 24 तारीख तक उनको पुलिस कस्टडी में। नाम एक बार दिनेश प्रजापति। प्रतिक्रिया अशी येते की 5 दिवसापर्यंत पोलीस कोठडी दिली आहे आणि पोलिसांनी सांगितलंय की आम्हाला सगळी माहिती गोळा करायची आहे आणि अजून काही धागेदोरे आम्हाला शोधायचे आहेत। पुढे जाऊया, सैफ अली खानच्या प्रकरणामध्ये मोठा खुलासा होतोय। 13 जानेवारीला हल्लेखोर मोहम्मद अंधेरीला सुद्धा आला होता। अंधेरीत तो एका व्यक्तीला भेटायला आलेला होता आणि 13 तारखेला संध्याकाळी 6 वाजता हल्लेखोर एका झेरॉक्सच्या दुकानात गेलेला होता। त्याच्यासोबत गुलाबी रंगाच्या शर्टमध्ये एक व्यक्ती दिसते, तिच्याकडे त्याने काही कागदपत्र दिले आणि त्या कागदपत्रांची झेरॉक्स सुद्धा काढली। हा व्यक्तीच जरासा पुढाकार घेऊन त्या कागदपत्रांची झेरॉक्स वगैरे काढण्याचं काम करतोय। तोच आरोपी आहे जो बाजूला उभा आहे। त्याने तेच कपडे घातलेले आहेत जे सैफ अली खानच्या घरात तो शिरला तेव्हा होते। त्याच व्यक्तीचं हे दुसरं एक छायाचित्र समोर येतंय
दोघांनी मिळून कागदपत्राची झेरॉक्स काढली. हा जो गुलाबी शर्टवाला व्यक्ती आहे त्याच व्यक्तीचं दुसरं छायाचित्र पण येत आहे. पण आपण बघितलं तर आता हे कागद नेमके कशाचे होते? दोघांनी मिळून कागदपत्रांची झेरॉक्स काढली आहे. कागदपत्र घेऊन हल्लेखोर पुन्हा ठाण्याला गेला. हल्लेखोर विजयनं मुद्दाम आपली ओळख लपवली होती. नाव बदलून, राहण्याचं ठिकाण बदलून हल्लेखोर काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत होता का? यानंतर 2 दिवसांनी त्याने सैफ अली खानच्या घरात हल्ला केलेला आहे, शिरलेला आहे तो. हल्लेखोर विजयदास फक्त चोरीच्या उद्देशानंच गेला होता का त्याच्या टार्गेटवर सैफ होता? हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय हाच आहे की हा व्यक्ती कोण, जो त्याला मदत करतोय. कुठल्या प्रकारची कागदपत्र त्यांनी झेरॉक्स काढली? हा व्यक्ती त्याला मदत करणार होता का परत निघून जायला? असे सगळे प्रश्न उपस्थित होतात. आपण अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी. अजित, पहिला प्रश्न, अंधेरीला हा आरोपी आला होता, त्यामुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. सैफवर हल्ला करण्यापूर्वी आरोपी अंधेरीला का गेला होता? सुवर्णा, मी अंधेरी रेल्वे स्थानकावरती आहे आणि माझ्या मागे तू हा जो कॅमेरा पाहते, या कॅमेऱ्यामध्येच हा जो फोटो आपण स्क्रीनवर पाहतोय, या कॅमेऱ्यामध्ये हा फोटो टिपला गेलेला आहे. पोलिसांनी त्याचा जेव्हा मागोवा घेतला की तो बँड्रावरून दादरला गेला, दादरवरून कुठे गेला, पण तो आधी कुठे होता याकरता पोलिसांनी जवळपास 4 ते 5 दिवसांचे फुटेज जे आहे त्याची छाननी केली. त्यावेळी लक्षात आलं की 13 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता हा मोहम्मद शरीफुल इस्लाम जो आहे हा अंधेरीला आला होता आणि इथूनच चालत तो बाहेर गेला होता. फोटोच्या मागे तुम्ही जर पाहिलं तर हे खाली इथं डर्माटेक क्लिनिक जे आहे ते आपल्याला दिसतंय फोटोमध्ये आणि हे ते लोकेशन आहे. इथून तो या स्टेअरकेसने खालून आला होता इथून आणि तो नंतर इथून परत तो गेला. इथून त्याने ठाण्याला ट्रेन पकडली अशी माहिती मिळते. आणि यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे या मोहम्मद शरीफुल इस्लाम सोबत गुलाबी शर्टामध्ये दिसणारी व्यक्ती नक्की कोण आहे? या व्यक्तीसोबत मोहम्मद शरीफ इस्लाम जो आहे तो काय करतोय? त्यांनी त्या दुकानात जाऊन काय केलं? त्यांची किती वर्षापासूनची ओळख आहे? हा मोहम्मद शरीफुल इस्लाम जो आहे तो बांगलादेशी आहे असं सांगितलं जातं आहे. मग हे जे त्यांच्या हातामध्ये दिसतात कागदपत्र, ती कसली कागदपत्र आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत या निमित्ताने आता निर्माण झालेले सर्व प्रश्न निर्माण झालेले आहेत. हा जो हे दृश्य आपण पाहतो कॅमेऱ्याचे, ते दृश्य जे आहे हे अंधेरीतल्या एका भागातलं, अंधेरीतलं भाजी मार्केट जे आहे तिथं एक दुकान आहे झेरॉक्सचं, तिथलं हे CCTV फुटेज आहे. त्यामध्ये स्पष्टपणे दिसतोय गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला एक व्यक्ती जो आहे हा पहिले दुकानात शिरतो. त्याच्या मागून मोहम्मद शरीफुल इस्लाम जो सैफ अली खानवर हल्ला करणार आहे ती व्यक्ती येते आणि तिथे आल्यानंतर जवळपास 5 ते 7 मिनटं थांबल्यानंतर हे दोघं जे आहेत तिथं मोबाईलवरून दुकानदाराशी बोलतात आणि तो गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती जो आहे हा त्या व्यक्तीच्या मोबाईलवरती काही डॉक्युमेंट सेंड करतो. ते डॉक्युमेंट सेंड केल्यानंतर त्याची झेरॉक्स काढली जाते, ते झेरॉक्स तपासले जातात. म्हणजे जो पोलिसांना संशय आहे की हा बांगलादेशी आहे आरोपी, तो इथं आला होता आणि त्याने ते डॉक्युमेंट जे बनवलेले आहेत ते हे फुटेज आहे का, किंवा ह्या व्यक्तीने मदत केलेली आहे का, ही व्यक्ती नक्की कोण आहे ह्याची आणि मोहम्मद शरीफुल इस्लामची किती दिवसापासूनची ओळख आहे, या अशा अनेक प्रश्न आहेत. सैफ अली खानवरती हल्ला 15 जानेवारी रात्री 2 वाजता झाला. मग 13 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता ही व्यक्ती अंधेरीला काय करत होती? या व्यक्तीसोबत जो आरोपी आहे या दोघांची भेट काय झाली, काय नेमकं ठरलं, काय चर्चा झाली, या व्यक्तीचा या हल्ल्यामागे काय यामागे काही डाव आहे का किंवा त्याचा काही याच्यामध्ये हात आहे का, याचा तपास देखील पोलीस करतायत. नक्की अजित, मग दुसरा प्रश्न असा आहे की CCTVत दिसणारी ही गुलाबी रंगाचा शर्ट घातलेली जी व्यक्ती आहे ती सापडून आलेली आहे का? तिची चौकशी पोलिसांनी केलेली आहे का? ही व्यक्ती सापडून आलेली आहे, या व्यक्तीची चौकशी झालेली आहे. या व्यक्तीला अनेक प्रश्न पोलिसांनी केलेले आहेत. कोणती कागदपत्र हे लोक घेऊन आले होते यावर विजय दास असं नाव या मोहम्मद शरीफुल इस्लामने सांगितलं होतं आणि त्याच संदर्भातले सगळे डॉक्युमेंट्स जे होते ते डॉक्युमेंट्स या व्यक्तीचं नाव आहे अमित पांडे. गुलाबी रंगाचा शर्ट घातलेली व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे अमित पांडे आणि यानं त्याचे डॉक्युमेंट जे आहेत ते जो आरोपी आहेत त्याचे डॉक्युमेंट त्याने त्याच्या मोबाईलवरती घेतले होते आणि त्या दुकानामध्ये झेरॉक्स काढली होती. ते झेरॉक्स कशाकरता काढली होती? मोहम्मद शरीफुल इस्लामने हे डॉक्युमेंट त्या अमित पांडेला का दिले होते या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही आहेत. पोलिसांना नक्कीच या प्रश्नाची उत्तरं मिळालेली आहेत. त्या अमित पांडेची चौकशी झालेली आहे. त्या चौकशीत काय समोर आलेलं आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. मात्र सैफ अली खानच्या हल्ल्याच्या आधी 2 दिवसापूर्वी किंवा काही तास आधी हा जो आरोपी आहे तो या गुलाबी रंगाच्या
शर्ट घातलेल्या व्यक्तीला भेटतो, अंधेरीला भेटतो. हिची भेट का त्याने भेट घेतली, कशाकरता घेतली, असे अनेक प्रश्न आहेत सुवर्णा. नक्की अजित, अजून एकच प्रश्न आपल्याला कोर्टाच्या परिसरातून विजय याच्याकडून अशी माहिती मिळते की बांगलादेशी हा अँगल दिला जातोय पोलिसांकडून, पण तो गेली 7 वर्ष इथे राहतोय तो आरोपी. त्याचे नातेवाईक पण आहेत, मित्रपरिवार पण आहेत. जरी ते आज आले नसले तरी ते मुंबई ठाण्याच्या परिसरातच आहेत. याविषयी काही अधिक सांगू शकाल? कितपत खरं खोटं? आरोपीचे वकील असं सांगतायत. नक्कीच ती आरोपींच्या वकिलांची बाजू आहे. पोलीस जेव्हा अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतात, अशा पद्धतीचं वक्तव्य करतात, त्यावेळी जबाबदारीने करतात. त्यांनी त्याची चौकशी केली असणार, चौकशीमध्ये काही गोष्टी समोर आल्या असणार, तेव्हाच त्याने त्याचं संपूर्णपणे नाव जे आहे ते मोहम्मद शरीफुल इस्लाम, त्याच पद्धतीनं मोहम्मद रोनुल्ला अमीन शेख असं काही त्याचं नाव आहे पुढे. अशी जवळपास 12 नावं त्याने घेतली होती. विजय दास नावाचा डॉक्युमेंट जे आहे, जे आपण फुटेजमध्ये पाहतोय, आणि जे व्यक्तीच्या हातामध्ये डॉक्युमेंट्स आहेत, त्या सगळ्या डॉक्युमेंट्सवरती या मोहम्मद शरीफुल इस्लामचं नाव जे आहे ते विजय दास होतं. मग जरी व्यक्ती बांगलादेशमधली नव्हती, इथली होती, म्हणजे नावं का बदलली? आणि पोलिसांकडे ठोस पुरावे असल्याशिवाय पोलीस याला बांगलादेशी असल्याचा संशय आहे असं बोलणार नाहीत. पोलिसांकडे नक्कीच यावेळी याबाबतीत ठोस पुरावे असतील. आरोपींचे वकील, आरोपी त्यांची बाजू मांडतील, तर ती त्यांची बाजू आहे. पण पोलिसांनी जेव्हा हे म्हटलं आहे तेव्हा नक्की त्यांच्याकडे काही ठोस पुरावे असतील आणि येत्या काही दिवसांमध्ये या गोष्टींवर देखील पडदा उठेल. सुवर्णा. नक्की अजित, धन्यवाद. आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. याविषयी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे माहिती देत असताना त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलंय, एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 लोकमतवर ते नाव तुम्ही ऐकाल. पांडे असं त्या व्यक्तीचं नाव आहे ज्याने गुलाबी शर्ट परिधान केलेला आहे आणि त्याने अंधेरीला त्याची भेट घेतली या आरोपीची. त्या दोघांनी एकत्रित, हा बघा, हा त्या अंधेरीच्या रेल्वे स्टेशनचा फोटो आहे, त्याला भेटून आल्यानंतरचा गुलाबी रंगवाल्या शर्टवाल्या व्यक्तीला. आणि हा तोच फोटो, त्याच दिवशी तोच कपडे घालून, हेच कपडे घालून तो त्या गुलाबी रंगाच्या शर्टवाल्या माणसाला भेटला 2 दिवस आधी, म्हणजे 12 तारखेची ही दृश्य आहेत. गुलाबी शर्टवाला व्यक्ती ज्याचं नाव पांडे असं आहे. न्यूज 18 लोकमतवर सगळ्यात आधी त्याचं नाव तुम्ही ऐकलं. त्याची चौकशी झालेली आहे. पोलिसांनी त्याला बोलवलं होतं, त्याची चौकशी केली, ते कुठले कागदपत्र होते या सगळ्या संदर्भातली माहिती घेतलेली आहे. त्यामुळे सैफवर हल्ला करणारा आरोपी अंधेरीला का गेला होता, तो त्या व्यक्तीला म्हणजे पांडे या व्यक्तीला का भेटलेला होता, हे सगळं हळूहळू समोर येईल. पण हे त्या व्यक्तीचं दृश्य आहे. हा तोच आरोपी आहे जो अंधेरीला गुलाबी रंग शर्ट घातलेल्या व्यक्तीला एका दुकानात भेटला. त्याचं नाव पांडे आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आत्ता आपल्याला सांगत होते की ही माहिती पोलिसांनी दिलेली आहे की त्यालाही ताब्यात घेतलं, त्याच्याकडूनही माहिती घेतली, कोणत्या कागदपत्रांची झेरॉक्स त्याने काढली, त्याच्यावर काय नाव होतं, तर विजय दास हे नाव होतं. ही सगळी माहिती आत्ता आपल्याला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे देत होते. ही 2 दृश्य आपण बघतोय. अंधेरीत जेव्हा आरोपी गेला, 12 तारखेची दृश्य आहेत. त्यानंतर तो या अमित पांडेला भेटला. हा अमित पांडे ज्याने त्याला कागदपत्रांसाठी मदत केली. आता कुठल्या कागदपत्रांसाठी मदत केली, विजय दास नावाने ती कागदपत्र का बनवली जात होती, हे सगळं पोलीस अधिक उघड करतील. मात्र अमित पांडे हे त्या व्यक्तीचं नाव आहे. गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये तो दिसतोय. पोलिसांना तो सापडून आलेला आहे आणि पोलिसांनी ही माहिती दिली की तो या आरोपीबरोबर कागदपत्र सगळी बनवत होता. सैफ अली खानच्या घरी हे प्रकरण झाल्याच्या आधी 2 दिवस ही दृश्य आहेत अंधेरीतली. आणि मग तो वांद्रेला 2 दिवसांनी गेला. तिथे त्याने चोरीच्या उद्देशानं घरात प्रवेश केला. पण दरम्यानच्या काळात घरातले सगळे जागे झाले. सैफ अली खान समोर दिसला.